नवी मुंबईत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं पाहायला भेटतंय। माझ्या मागे आपण बघताय नवसाला पावणारा महाराजा या गणपतीचं आज आगमन होताना पाहायला भेटतंय। तब्बल 12 फूट उंच असलेली गणपतीची मूर्ती जी आहे या मूर्तीचा आगमन सोहळा आज वाशीमध्ये होताना आपल्याला पाहायला भेटतोय। या गणपतीचा हात त्याचबरोबर अंगावर असणारी आभूषणे जी आहेत ती सोन्याने पूर्ण बनवलेली आहेत। एकूणच हे आकर्षक गणपतीचं रूप पाहण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली पाहायला भेटलेली आहे। आयोजक संपत शिवाळे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तर काय सांगाल, हे कितवं वर्ष आहे गणपतीचं, किती फूट मूर्ती आहे, काय आकर्षण असणार? बघा, हे गणेशोत्सव मंडळ 1985 साली स्थापन झालं आणि या सत्रामध्ये गणेशोत्सव साजरा करत असताना हा सत्र हा मिनी इंडिया आहे। त्या प्रत्येक स्टेटमधला एक तरी फॅमिली इथे राहते, त्या लहान महाराष्ट्र लोक मोठ्या प्रमाणात राहतात आणि अशा या लहान महाराष्ट्र एरियामधून हे एवढं मोठं गणेशोत्सव मंडळ आम्ही नेहमी सतत साजरा करतो आणि हे 41 वर्ष आहे। 41 वर्ष पदार्पण करताना मोठ्या उत्साहानं आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत आहे। तसंच गेले 14 वर्ष ज्या वेळेला आम्ही गणपती आणतो, आगमन सोहळा गेले 14 वर्ष आम्ही मोठ्या प्रमाणात करतो। कारण मुंबई मतलब पहिल्यांदा हे गणेशोत्सव मंडळ मोठ्या प्रमाणामध्ये आगमन सोहळा करतोय आणि आगमन सोहळा करताना या मंडळाची तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी आम्ही त्यांच्याकडे तरुण पिढीकडे दिलेला आहे। कारण हिंदू धर्माप्रमाणे आपला काय समाजामध्ये काम करतो, काय उत्साह हे हिंदू धर्माप्रमाणे तरुण पिढीला सुद्धा हे माहिती झालं पाहिजे की आपले काय सण आहे, आपला गणेशोत्सव म्हणजे काय, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव का साजरा केला, या सगळ्या गोष्टीचं त्यांना ज्ञान व्हावं म्हणून या मंडळामध्ये तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात सामील करून घेतलेला आहे। आणि त्याचंच हे चित्र आहे की सगळे जवळ 300-400 तरुण पिढी या आगमन सोहळ्यामध्ये सामील झालेले आहे आणि इथून पुढे सुद्धा हा आगमन सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होईल। नक्कीच एकूणच नवी मुंबईत या गणपतीच्या आगमन सोहळ्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला भेटते। कविता लोखंडे,